अहमदनगरमधून एक अशी धक्कादायक बातमी समोर येत आहे की आपल्या काळजाचा ठोका चुकेल. सोमवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीसह 2 मुलींना जाळल्यानंतर पती घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता. नेमकं काय प्रकरण आहे ते पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. याबाबत मिळालेली माहिती अशी की वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे यांनी त्यांची पत्नी लीलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लीलाबाई लांडगे आणि त्यांच्या 2 मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी दोघांना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडालेली आहे. आरोपी सुनील लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारूच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आहेत. पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असताना सोमवारी सकाळी 9 वाजता पत्नी आणि 2 मुलींना जिवंत जाळले. पत्नी लीलाबाई, मुलगी साक्षी व खुशी 9 महिन्याची होती. मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांना तिघींचेही मृतदेह बाहेर काढलेले आहेत. पतीने दारूच्या नशेत पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची ही धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे घडली आहे. संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले.